नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नांदेडमध्ये जी घटना घडली त्याचा एक जो सोशोलॉजिकल अंडरस्टँडिंग आहे, ऑनर किलिंगचा जो एक आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसून येतो, तो जो एक ऑनर किलिंगचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसून येतात, तर त्याचं जे एक समाजशास्त्रीय विश्लेषण जे आहे ते आपण इथे करणार आहोत. तुम्ही ऑनर किलिंगबद्दल सैराट वगैरे या मूवीजमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा आपल्या आसपास आपण अशा घटना बघत राहतो. तुम्ही NCRBचा डेटा वगैरे बघितला तर तिथे आपल्याला दिसतं की तो 2023मध्ये मागच्या 5-6 वर्षातला सगळ्यात जास्त ऑनर किलिंग्स रिपोर्टेड आहेत. तसं तुम्ही बघाल तर IPCमध्ये ऑनर किलिंगचं असं काही वेगळं एक आपण हे देत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे असे अनरिपोर्टेड असतात ह्या ज्या केसेस असतात ऑनर किलिंगच्या. तर ऑनर किलिंगचा जो एक ॲस्पेक्ट आहे, जो म्हणजे पेट्रियार्की असेल, कास्ट असेल, म्हणजे कास्टची जी एंडोगमी आहे, डॉमिनंट कास्टचा जो रोल आहे, या सगळ्यांवर आज आपण थोडीशी एक चर्चा करणार आहोत. नांदेडमध्ये जे घडलं ते त्याच्याबद्दल फार चर्चा सुरू आहे आणि तो एक सोशोलॉजिकल सेन्समध्ये फार महत्त्वाचा टॉपिक आपल्याला दिसतो. ठीक आहे, ती एक केस स्टडी आहे किंवा एक्झाम्पल आहे. कास्ट व्हायलन्स असेल है ना, किंवा एंडोगमीचा जो ॲस्पेक्ट आहे, ओव्हरऑल कास्टशी रिलेटेड जे आपलं पेपर 2मध्ये असतं त्याच्याशी रिलेटेड ती एक केस स्टडी आहे. तर आपण ते आज इथे बघणार आहोत. आता कास्ट ऑनरचा जो एक ॲस्पेक्ट आहे की त्या म्हणजे तिथे जो एक मर्डर वगैरे झाला तर त्याचा एक ऑनरचा जो अँगल आहे तो कलेक्टिव्ह ऑनर ज्याला म्हणता येईल. ठीक आहे, आता त्यामध्ये ती जी एक भावना आहे की एका स्त्रीनी एका फॅमिलीची किंवा एका कुटुंबाचं ऑनर म्हणजे प्रतिष्ठा ही कमी केली किंवा प्रतिष्ठा ही त्यांची त्या सोसायटीमध्ये, त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये त्यांचं सोशल स्टेटस हे कमी झालं. कशामुळे? कारण की त्यांनी आंतरजातीय प्रेम वगैरे केलं. ठीक आहे, इंटरकास्ट युनियन. आता हा जो ऑनर आहे, हा जो एक प्रतिष्ठा आहे, ती कशाशी जोडली आहे? हायरार्कीशी. म्हणजे तुमच्या कास्टमध्ये तुम्ही कास्टची जी हायरार्की आहे त्याच्याशी ती जोडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग यामध्ये आहे की वुमेनची जी ऑटोनॉमी आहे ती ऑटोनॉमी त्यांना त्यांची सेक्शुअल डिसिजन्स जे आहेत, सेक्शुअलिटीशी रिलेटेड त्यांचे स्वतःचे जे डिसिजन्स आहेत ते तिथे थांबवल्या जातात किंवा त्यांची ती ऑटोनॉमी त्यांना मिळत नाही. आणि त्यांनी जर असं काही केलं, म्हणजे आपले जे रिजिड रूल्स आहेत, कास्टचे बाउंड्रीज आहेत, ह्या जर ब्रेक केल्या तर त्यांना दंड देण्यात येतो. ठीक आहे, आणि यांनी काय होतं, म्हणजे आता तुम्ही बघाल तर बरेचसे लोक या गोष्टींना सपोर्टसुद्धा करतात. त्याच्या मागचं कारण असं की त्यांना असं वाटतं की हा जो आपण करतोय, म्हणजे कोणाचा जीव घेणं किंवा कोणाला हानी पोहोचवणं, हा काही एक त्यांची चूक नसून ते त्यांच्या पर्टिक्युलर जातीची किंवा समाजाची जी एक ओळख आहे किंवा एक सोशल स्टेटस आहे ते त्यांनी रिस्टोर होतं असं त्यांना वाटतं. तर त्याला एक क्रिमिनल ॲक्ट न बघता ते एक सोशल स्टेटसचं रिअफर्मेशन असं त्या अँगलनी त्याला बघतात. ठीक आहे, सो इन दॅट केस दे से इट ॲज अ ऑनर, लाईक द वुमन शी हॅज डिस्ट्रॉईड द ऑनर ऑफ द फॅमिली, किंवा फॅमिलीचं जे कुटुंबाचं एक ऑनर आहे ते तिने डिस्ट्रॉय केलं आहे असं त्यांना वाटतं. तर ओव्हरऑल हे एक आपलं जे एक जातीव्यवस्था आहे त्याच्याशी रिलेटेड एक फार म्हणजे फारच कंटेन्शियस हा मुद्दा आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया. तर सेक्शुअलिटीवर कंट्रोल, म्हणजे वुमेन ज्या आहेत, स्त्रिया ज्या आहेत, यांचं जे एक समाजाचं म्हणजे त्यांच्या पर्टिक्युलर कुटुंबाचं किंवा फॅमिलीचे ते एक प्रतीक असते. म्हणजे वुमेननी किती इंडिपेंडंट राहावं नाही राहावं याच्याशी समाजाची म्हणजे त्यांच्या कुटुंबाची एक स्वतःचं ऑनर निर्माण केलेलं आहे किंवा ते तसं अटॅच केलेलं आहे. आणि त्यांनी तसं काही त्याच्यात विरोध केला तर तो त्यांच्या कुटुंबाची पण त्यामध्ये एक त्यांना ऑनर गेल्यासारखं वाटते, प्रतिष्ठा गेल्यासारखं वाटतं. आता मॅस्क्युलिन ऑथॉरिटी, म्हणजे याच्यात जो एक आपला अँगल आहे कशाचा? पॅट्रियार्कीचा, मॅस्क्युलिनिटीचा. म्हणजे जो आता जर कोणाचा मर्डर वगैरे ते करतात, तुम्ही सैराटमध्ये बघितलं आहे की शेवटी ते त्यांना मारण्यात येतं. ती एक जी मॅस्क्युलिन ऑथॉरिटी आहे पॅट्रियार्कीमधली, ती मेंटेन करण्यासाठी पण ह्या गोष्टी होतात. म्हणजे ती मॅस्क्युलिन ऑथॉरिटी आहे की तुम्ही आम्ही जे म्हणतो त्याच्या बाहेर जाऊ नका, आम्ही जे म्हणतो तीच तुमची चॉईस आहे. ठीक आहे, तुम्हाला स्वतः चॉईस नाही आहे या व्यवस्थेमध्ये.
तर तो एक भाग आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द अँगल. आता बरेच आपले थिंकर जे आहेत, थिंकर म्हटल्यापेक्षा एक ज्याच्यामध्ये आपण बघतो, हे बघा हा जो ॲस्पेक्ट आहे एंडोगमी म्हणजे जातीअंतर्गत विवाह. ठीक आहे. आता कास्ट काय करते? एंडोगमी एन्फोर्स करते. आणि जर तुम्ही जातीच्या बाहेर गेलात तर ते अशुद्ध आहे, म्हणजे जे लिनिएज आहे, ठीक आहे, वंश आहे, वंशाला अशुद्ध केल्यासारखं ते बघितलं जातं. म्हणजे त्याला म्हणतात पोल्युशन, अशुद्धता. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं सँक्शन म्हणजे दंड. ठीक आहे. हे जे व्हायलन्स त्या गोष्टीला धरून केलं जातं त्याला एक दंड म्हणून बघितलं जातं. ठीक आहे, या व्यवस्थेमध्ये. तर हा एक त्याचा अँगल आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण त्याला बघू शकतो. ऑनर किलिंगला समजायचं असेल तर आपण असं त्याला समजू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये जे एक अँगल आहे, डॉक्टर आंबेडकर यांनी या गोष्टींबद्दल ऑलरेडी लिहिलेला आहे. तर त्यांचा हा जो एक महत्त्वाचा, त्यांनी कास्टला ज्या यांनी बघितलेला आहे, म्हणजे त्यांचं एक डिटेल्ड ॲनालिसिस त्यांच्या कामामध्ये आहे. बट कास्ट इज एन्फोर्स्ड एंडोगमी हा जो हे जे त्यांचं वाक्य आहे, याच्याहून तुमच्या लक्षात येईल की ऑनर किलिंगचा जो अँगल, ऑनर किलिंगचे जे इन्स्टन्सेस आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत, हे काय आहेत की एंडोगमीचा विरोध आहे. ठीक आहे. एंडोगमी म्हणजे काय की तुम्ही तुमच्याच जातीमध्ये तुम्ही लग्न करायला हवं. सो कास्ट इज एन्फोर्स्ड एंडोगमी. इफ यू ब्रेक द एंडोगमी म्हणजे तुम्ही एक्झोगमस मॅरेजेस जर केली तर कास्टला त्याचा धोका आहे. म्हणजे जाती व्यवस्थेला डायरेक्ट त्याच्याशी एक चॅलेंज आहे. म्हणजे इट इज चॅलेंजिंग द कास्ट सिस्टम इफ यू मॅरी आउटसाइड युअर caste. So Dr. Ambedkar has said that ki Ambedkar argued that to maintain caste, women's sexuality must be strictly controlled. वुमेनची सेक्शुअलिटी स्ट्रिक्टली कंट्रोल केली पाहिजे, तरच तुम्ही कास्टला मेंटेन करू शकता. त्यामुळे एंडोगमी हा फारच मेजर प्रिन्सिपल आहे ज्याच्यानी कास्ट आज सुद्धा टिकून आहे. आणि जो कोणी एंडोगमीचा विरोध करतो किंवा एंडोगमस मॅरेजेस करत नाही त्याला समाजामध्ये एक स्थान जे किंवा त्याचा समाजाचा विरोध त्याला अनुभवा लागतो. ठीक आहे. सो कास्ट इज एन्फोर्स्ड एंडोगमी हे तुम्हाला वाक्य लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. यू कॅन यूज इट इन युअर आन्सर्स. ठीक आहे. पुढे बघा, एक अजून एम एन श्रीनिवास जे आहेत. आता तुम्ही बघितलं असेल की फक्त महाराष्ट्रातच नाही तर ऑल ओव्हर इंडिया अशा घटना होत राहतात. तर हरियाणामध्ये खाप पंचायत वगैरे आहेत, म्हणजे इन्फॉर्मल काउन्सिल्स आहेत की ते डिसाईड करतात असं जर कोणी इंटरकास्ट मॅरेज वगैरे केलं तर त्यांचं काय करायचं, त्यांना काय दंड द्यायचा वगैरे. आता यांची काही कॉन्स्टिट्युशनल पॉवर नाही आहे, पण ते डिसाईड करतात तशा गोष्टी. तर तो एक भाग पण आहे. आणि ॲट द सेम टाईम तुम्ही डॉमिनंट कास्ट हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल. एम एन श्रीनिवास यांचा डॉमिनंट कास्टचा कन्सेप्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काही अशा जाती आहेत त्यांची न्यूमरिकल स्ट्रेंथ आहे, त्यांच्याकडे लँड आहे किंवा त्यांच्याकडे एक पॉलिटिकल पॉवर आहे. तर यांनी ज्या काही गोष्टी केल्या, या पर्टिक्युलर कास्टने जर काही गोष्टी केल्या तर तिथे त्यांना तितका विरोध होत नाही किंवा त्यांचा तिथे दबदबा असतो. तर डॉमिनंट कास्टचा जो अँगल आहे, डॉमिनंट कास्ट हॅव अ पॉवर ओव्हर देअर सराउंडिंग एरिया और देअर रिजन अँड इट शोज इन सच इन्स्टन्सेस. म्हणजे डॉमिनंट कास्टचा अँगल जो आहे तो पण आपण इथे एक्सप्लोर करू शकतो. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये दिसतो आपल्याला की ट्रॅडिशन वर्सेस मॉडर्निटी. आता ट्रॅडिशन जे आहे की काय करते की कास्ट एंडोगमी एन्फोर्स करणे. जातीमध्ये विवाह करा. आणि मॉडर्निटी म्हणजे जिथे आपलं कॉन्स्टिट्यूशन येतं, आर्टिकल 21. ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल फ्रीडम आहे, तुम्ही जे करायचं ते तुम्ही करू शकता. पण आपल्या इथे याचा एक कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसून येतो. देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन ट्रेडिशन अँड मॉडर्निटी अँड सच एक्झाम्पल्स आर एन एलॅबरेशन ऑर अँड एक्झेम्प्लिफिकेशन ऑफ सच इश्यूज. ठीक आहे. इट इज अ टसल बिटवीन ट्रेडिशन अँड मॉडर्निटी ॲज वी कॅन सी. आणि अजून पण हे जे आहे ऑनर किलिंग हा जो शब्द आहे, ऑनर किलिंग शब्दावर सुद्धा काही लोकांनी आक्षेप घेतलाय. ऑनर किलिंग हा जो शब्द आहे त्याला पण एक वेगळा शब्द सुचवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आहे की व्हायलन्स अगेन्स्ट चॉईस.
ठीक आहे. तर आपल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थाने ऑनर जो आहे म्हणजे एका इंडिव्हिज्युअलला कॉन्स्टिट्युशनली अप्रूव्ड एक स्वतःचं राईट आहे की तो त्याचा पार्टनर चूज करू शकतो. बट हे जे ऑनर किलिंग वगैरे होतात याच्यात खऱ्या अर्थाने ऑनर कोणाचा जातो, त्या व्यक्तीचा जातो, रॅदर दॅन की जे कलेक्टिव्हिटी आहे किंवा ग्रुप आहे किंवा कास्ट आहे त्यापेक्षा जास्त ऑनर कोणाचा जातो. किंवा कारण एका व्यक्तीचा ऑनर तिथे जातं कारण त्याला त्याच्या लेवलवर त्याचं इंडिपेंडन्स एक्सप्रेस करायला मिळत नाही. तो इन ट्रू सेन्स द ऑनर विच इज इम्पॅक्टेड इज ऑफ द इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तर खऱ्या अर्थाने ऑनरला आपण त्या अँगलनी बघायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तुम्ही इतर जे आपले पेपर टूशी रिलेटेड गोष्टी आहेत, कास्टशी रिलेटेड गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक अजून सांगायचं चाललं की आपला जो क्रॅश कोर्स आहे MPSC मेन्स 2025साठी आणि 2026साठी हा सुरू आहे. म्हणजे त्याचा आपल्या सुभाष अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही तो ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. आपली टेस्ट सिरीज पण त्याच्यासोबतच चालली आहे. पहिली टेस्ट आपण आता घेणार आहोत. तर तुम्ही त्याला पण तुमचे आन्सर्स वगैरे लिहून तुम्ही येऊ शकता, पाठवू शकता. ठीक आहे.